प्रिय प्रेक्षक हो, शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा प्रेरणादायी आहे. पण त्यांच्या बालपणातील शूरवीर गोष्टी आणि शिक्षणाने त्यांना स्वराज्य स्थापनेच्या दिशेने प्रवृत्त केलं. उनके बाल्यकाल की कहानियाँ, साहस और संस्कार हमें सिखाती है कि सच्चा नेतृत्व बचपन में ही आकार लेता है. Now, let us delve into the brave and inspiring childhood of Shivaji Maharaj through the heart-touching song बालपण शिवरायांचे. शस्त्र किंवा अस्त्र, मानव किंवा पशु तुला मारू शकणार नाहीत. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही, असा वर ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला दिला. वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांनी अगदी देवदेवतांनाही दहशत बसवली. पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता. म्हणून हिरण्यकश्यपूने त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत. या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहेत. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने थाडकन खांबावर लाथ मारली आणि काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रगट झाले. ती वेळ संध्याकाळची होती. दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही. त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले, म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही. आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, ब्रह्मदेवाच्या सर्व अटी पाळून भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला आणि साऱ्या जगताची त्याच्या अत्याचारापासून सुटका केली. आम्ही पण हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार. भले शाबास. पण त्यासाठी हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावं लागेल. कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. आम्ही तो नरसिंह होऊ आहोत साहेब. मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल. शिकणार. घोड्यावर बसावे लागेल. बसणार. ओळख करणार आहोत साहेब. मग व्हाल नरसिंह.
What a beautiful performance it was, Devika. यस यू आर राइट आराध्या। यह सादरीकरण हमें शिवाजी महाराज के बचपन की उन कहानियों तक ले गया जिन्होंने उनके जीवन को महान बनाया। So, let's applaud our performers for beautifully showcasing the spirit and values of Shivaji Maharaja's childhood. A big round of applause for them. विद्यार्थ्यांचे यश हीच आमची खरी ऊर्जा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या शिवछत्रपतींच्या मावळ्यांसाठी। आत्ताच आपल्या विजय इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आजच्या खास सोहळ्याचे मुख्य अतिथी, प्रमुख पाहुणे, विधानसभा सदस्य, शिवजन्मभूमी जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार साहेब, किल्ले शिवनेरीचे शिलेदार, आपला माणूस, शिवभक्त, माननीय श्री शरददादा सोनवणे साहेब यांचे विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। रणांगणात संघर्ष केला माझ्या दादाने, बघा मुदा झालाय हो शरददादा सोनवणे, बघा मुदा झाला हो शरददादा सोनवणे। राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व ज्यांनी अनगिनत जीवनांवर ठसा ठेवला आहे आणि अनेकांना प्रेरित केलं आहे। दादांविषयी बोलावं तेवढं कमीच। बिबट सफारीचे प्रणेते आणि जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे, ज्यांचं खूप सारे योगदान आहे, असे आपले नवनिर्वाचित आमदार साहेब माननीय श्री शरददादा सोनवणे यांचे पुनश्च एकदा विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। यासोबतच आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे, म्हणून आपण साहेबांचा सन्मान करत आहोत आणि हा सन्मान आपण शाल आणि सन्मान चिन्ह देऊन करत आहोत। त्यासाठी मी विनंती करते विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री अंकुश शेठ सोनवणे सर यांना की आपण सर्व मान्यवरांसमवेत दादांचा सन्मान करावा। सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा स्वागत। आणि मी आता आपले नवनिर्वाचित आमदार साहेब माननीय श्री शरददादा सोनवणे यांना आपल्या स्कूलच्या वतीने विनंती करते की आपण आमच्या चिमुकल्यांचे कौतुक करावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या पवित्र या शिवजन्मभूमीमध्ये विजय इंटरनॅशनल स्कूल अर्थात विशाल जुन्नर संचालित अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे शालेय व्यवस्थापन आपल्या सर्व मुलांना भविष्य देण्यासाठी आणि जुन्नर तालुक्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात देण्यासाठी ही शाळा सज्ज झालेली आहे। या आजच्या सेवा समितीचा अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे ते आमचे मोठे बंधू सन्माननीय अंकुश शेठ पांडुरंग सोनवणे, त्यांचे सर्व असलेले ट्रस्टी, संचालक मंडळ, विशाल जुन्नर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्माननीय या शाळेचे हितचिंतक, पालक वर्ग, पिंपळवडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मेघताई काकडे, सन्माननीय माजी सभापती संगीताई वाघ, सचिनजी वाळुंज आणि उपस्थित सर्व या ठिकाणचे असलेले या शाळेचे प्रिन्सिपल असतील, आदरणीय आमचे मित्र गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याप्रमाणे सन्माननीय या संस्थेच्या शालेय जीवनामध्ये जे काम करतात ते आमचे सर्व शिक्षक वृंद
कर्मचारी, आमचे सर्वात मोठे बंधू आदरणीय अशोकदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ट्रस्टीचे काय सर्वांचीच नावं घ्यावं आपण. सर्व सन्मानित ट्रस्टी मंडळी, पालकवर्ग, विद्यार्थी, सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित, आपण सर्व सहकारी, आपल्या सर्वांचं या आजच्या गोरज मुहूर्तावर मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि मी आमदार झाल्यानंतर सर्वात पहिला शाळेचा कार्यक्रम माझ्या भाग्यामध्ये कुठला आला तर तो विजय इंटरनॅशनलचा आला, हे मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल. उद्याच्या 2 दिवसात मला महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नरचं भविष्य घडवण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये पदार्पण करायचं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की माझं जे कमबॅक झालेलं आहे ते कमबॅक इतकं सोपं नव्हतं जेवढं आपण सर्वांनी मला घडवलं, वाढवलं, या समाजाला उपयुक्त केलं. या शाळेने सुद्धा एक दैदिप्यमान इतिहास उभा केला. एवढी मोठी शाळेला जागा घेतली या विशाल सेवा मंडळाने आणि मुलांचं भविष्य आखीव रेखीव केलं. मी पाहत होतो की ह्या शाळेची मुलं मॅडम प्रस्तावित करत होती, सूत्रसंचालन करत होती. मी बऱ्याचशा शाळेमध्ये सण असं पाहतो की मुलं सूत्रसंचालन करत नाही तर मोठे मोठे शिक्षक त्या ठिकाणी सूत्रसंचालन करतात. पण या शाळेने आपलं वेगळेपण आज या मुलांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटला, मला विशेष वाटलं. आणि तो पाळणा जो गीत तुम्ही दाखवलं त्यावेळेला माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. अतिशय सुंदर पाळणा, अतिशय सुंदर. छत्रपती शिवरायांचा जन्म आपण या ठिकाणी दाखवला. त्यानंतर छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा उभा राहणार, त्यांच्या बालपणातले छत्रपती, त्यांनी हनुमंतरायाला डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने कसरत केली, सराव केला, खरं तर हे आपल्या मातीचा सर्वोत्तम गुण आहे जो हल्लीच्या पालकांनी समजून घेतला पाहिजे. मुलं जेवढी अभ्यासात हुशार होणार, जेवढी मुलं आपली इंटेलिजंट व्हायला पाहिजे, त्याचबरोबरीने आपली मुलं मातीमध्ये, या रांगड्या मातीमध्ये खेळली पण पाहिजे. जोपर्यंत या रांगड्या मातीमध्ये मुलं आपली तयार होत नाही तोपर्यंत ते सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करणार नाही. त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्व पालकांना आहे, मुलांना फक्त कॉम्प्युटर युगामध्ये नेऊ नका, तर मुलांना मैदानी व्यवस्थेबरोबर तुम्ही त्याची नाळ जोडून ठेवा. खेळापासून त्यांना दूर करू नका, त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. सध्या इतक्या लवकर कॉम्प्युटर द्यायची गरज नाही. त्यांचं लहानपण तुम्ही बिलकुल सुद्धा काय म्हणतात त्याला हातामध्ये घेऊ नका किंवा त्यांच्यापासून त्याला दूर करू नका. या बालपणाला तुम्ही त्याच्या महत्त्व द्या. या मुलांना, या फुलांना रंग द्या आणि गंध द्या. आनंदाने नाचू द्या, नाहून निघू द्या. या व्यासपीठावर ते जे आलेत ना, या व्यासपीठावर त्यांनी जी कला सादर केली, मला तर असं वाटतं ह्या लहान वयामध्ये आम्हाला काहीच कळत नव्हतं. म्हणजे मी ज्यावेळेस त्यांच्या वयात होतो काही म्हणजे अक्षरशः काहीच कळत नव्हतं, कसलाच गंध नव्हता. त्या मनाने आताची पिढी डिजिटल आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे, सर्व काही कळतंय त्यांना. कदाचित उद्याच्या महासत्तेकडे भारत नेणारी पिढी आणि माझ्या शिवरायांना स्वराज्य करणारी पिढी कदाचित हीच पिढी असावी ज्याची आपण वाट पाहतो आहे आणि ज्याचा प्रेमायसेस आज विजय इंटरनॅशनलने उभा करून दाखवलेला आहे आपण सर्वांनी. याचं मला कौतुक आहे. आज मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करायला आलो आहे. माझा सन्मान तर आपण घेतलाच, पण या मुलांचे अनेक गुणवत्तेचे आणि त्यांचे अनेक विषयाशी असलेले, समरसतेशी असलेले तुम्ही सगळ्या गोष्टी आज इथे उभ्या करून दाखवलेल्या आहेत. मला याचा आनंद आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मुलांसाठी भविष्य मी एक आयुष्यामध्ये अधोरेखित करून ठेवलेला आहे. जसा जुन्नर तालुका पर्यटन झाला, बिबट सफारी चालू होते आहे, अष्टविनायकाचे रस्ते आपण पूर्ण केले आहेत, तसं या तालुक्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट घडणार आहे. उद्याच्या 2 वर्षामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये भारतातली पहिली स्पेस, अंतराळ आणि विज्ञानचे म्युझियम असलेली सगळ्यात पहिली शाळा भारतातली आपण जुन्नर तालुक्यामध्ये चालू करतो आहे, जेणेकरून मुलांना या अंतराळाचा वेध घेता येईल आणि माझी शेतकऱ्यांची मुलं वैज्ञानिक होतील. माझ्या शेतकऱ्यांची मुलं वैज्ञानिक व्हायला पाहिजे. मला वाटलं नव्हतं 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी की अशाही शाळा ह्या जुन्नर तालुक्यामध्ये उभ्या राहतील. इंग्लिश मीडियम, विजय इंटरनॅशनल. अहो हे जे डायरेक्टर आहे ना, यांना स्वतःला नाही घेता आले त्यावेळेला. अतिशय कष्टातून ही मंडळी आहे. हा आमचा विशाल जुन्नर परिवार आहे ना, अतिशय कष्टातून आहे. खूप साधी माणसं,
जनार्दन बांगर साहेब असतील, आमचे तात्यासाहेब असतील, किंबहुना आमचे चुलते विष्णुशेठ असतील, किंबहुना या आताचे जे आमचे जे संचालक आहेत यांनी खूप आयुष्य साधेपणाने घालवलेलं आहे. इथे आमचे आदरणीय दादाभाऊ काकडे इथं बसलेत. आमच्या वडिलांची पिढी असेल, आमच्या चुलत्यांची पिढी असेल, ह्या लोकांची पिढी असेल, अतिशय स्वतःच्या मनाला, स्वतःच्या भावनेला त्या ठिकाणी नेहमी वेळोवेळी त्यांनी मुरड घालून समाजाचं मला काय हित पाहता येईल आणि समाजाचं हित पाहणारी जर कुठली संस्था असेल तर ती माझी विशाल जुन्नर संस्था आहे. आणि याचा सार्थ अभिमान आमच्या जुन्नरकरांना आहे की या मंडळींनी अतिशय, तुम्हाला मी सांगतो, आपण आळ्याच्या जर समजा प्रिमायसेस मध्ये गेलो तर आळ्याच्या प्रिमायसेस मध्ये आज त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेमध्ये डी फार्म, बी फार्म ही आज किती वर्ष झाली चालू करून? तुम्हाला अशोक शेठ किती वर्ष झाली चालू करून? आज 33 वर्ष चालू झाले. तुम्हाला 32-33 वर्ष तुम्हाला या रजिस्ट्रेशन केलेल्या संस्थेला आणि तिथे त्या मुलांना शिक्षण कमी कमी 25 वर्ष नक्कीच झाले असतील. 23 वर्ष झाली. मला कौतुक आहे की तुम्ही मेडिकल मध्ये सुद्धा, विज्ञानामध्ये सुद्धा या मुलांना डी फार्म आणि बी फार्म करायला एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ. जर डी फार्म आणि बी फार्म व्हायचं तर तुम्हाला DY पाटलाला जायला लागायचं, तुम्हाला पुण्याला भारतीला जावं लागायचं, तुम्हाला लांबचा प्रवास करायला लागायचा. माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे फार हाल होते. एका बाजूला पैसा दिसत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला मुलाचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य होते. पण विशाल जुन्नरने ते क्रांतिकारी पाऊल टाकलं आणि डी फार्म आणि बी फार्मला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम, एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ यांनी उभं करून दिलं. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आताची पालक मुलांमध्ये भविष्य शोधतायत. हल्लीच्या मुलाचे खूप लाड आहे. त्यांचे ड्रेस कोड बघा, त्यांची सजावट बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आम्ही सुद्धा गॅदरिंग केली पण आम्हाला काही असे ड्रेस कोड नव्हते, आम्हाला अशी साऊंड सिस्टीम नव्हती, असं व्यासपीठ नव्हतं. पण कम्पेअर टू पुणे अँड बॉम्बे, पुणे आणि मुंबई बरोबर स्पर्धा करते आमची विजय इंटरनॅशनल. आणि अनेक असल्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शाळा कॉम्पिटिटर आहे, कॉम्पिटिशन करतायत. ही मुलं कॉम्पिटिशन करतायत. ग्रामीणची मुलं माझी कॉम्पिटिशन करतायत, माझ्या जुन्नरच्या शिवभूमीची मुलं कॉम्पिटिशन करतायत. आणि भविष्यामध्ये ही कॉम्पिटिटर असलेली मुलं, मला खात्री आहे की जुन्नरचं नाव, या जिल्ह्याचं नाव देशभरामध्ये कमवल्याशिवाय राहणार नाही. यावेळेला पहिल्यांदा नर्सरी पासून तर 10वी पर्यंतचा प्रवास होत असताना 10वीची पहिली बॅच विजय इंटरनॅशनलची यावर्षी पास आउट होते. याचा आनंद आम्हाला आहे. पहिल्यांदा फर्स्ट स्टेजला आहे ती. आता यावर्षी पहिली 10वी बाहेर पडते आणि त्यामुळे आपण केलेले कष्ट, पालकांनी दिलेला सहभाग, तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि माझ्यासारखा लोकप्रतिनिधी मी सतत सहकार्य करणार आहे. मी कधी आयुष्यामध्ये कुणाची आडवणूक केली नाही. त्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये आपला माणूस म्हणतात. ही लहान लहान मुलं येतात, माझ्या हातामध्ये हात देतात, त्यांच्या डोक्यातून अजून रिक्षा गेलेली नाही. ते आजही मला म्हणतात आपल्याला रिक्षाचं बटन दाबायचं. आता निवडणूक होऊन महिना झाला, खरे माझी निवडणूक या मुलांनी जिंकली, लहान मुलांनी. त्यांनी आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं की आपल्याला शरद दादांच्या बरोबर जायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, या जगातला सगळ्यात प्रामाणिक नाता कुठला असेल ना तर ते लहान मुलांचं असतं. लहान मुलं ही निरागस असतात, त्यांच्या मनामध्ये कधी कपट येत नाही, वाईट भावना येत नाही. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा मला जर पहिल्यांदा साक्षात्काराचं जर समजा शुभेच्छेचं वरदान कुणाला मिळालं असेल तर मला पहिलं वरदान माझ्या या लहान मुला मुलीकडून मिळालं. या तालुक्याच्या तिथे शरद सोनवणेची आमदारकी ही निश्चित पक्की झाली. त्यामुळे तुमच्या सर्वांचा शुभ आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, तुमच्या सर्वांचा पाठबळ घेऊन या शाळेला ज्या ज्या मदत लागतील त्या क्रांतिकारी पाऊल टाकण्यासाठी माझी असलेली ही खुर्ची, माझी आमदारकीची असलेली ताकद ही विजय इंटरनॅशनल आणि विशाल जुन्नरच्या पाठीमागे सदैव उभी राहील. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो आणि आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या गॅदरिंगच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बाळांनो, आपण खूप चांगलं वेशभूषा केली आहे. कोण मावळे झालंय, कोण शिवराय झालंय, कोण आई जिजाऊ झालंय, कोण रॅपिक सॉन्ग घेतलाय, कोणी मायकल जॅक्सन घेतलाय. आपण नवीन नवीन आज गोष्टीला स्पर्श केलाय आणि आपण अतिशय आई वडिलांच्या डोळ्याचं पार न फिरताय
आई वडील जेवढं तुमच्यासाठी करतात ना बाळांनो, उद्या आई वडिलांसाठी करायला सुद्धा पाठीमागे हटू नका. कारण आई वडिलच आपल्या आयुष्यातले देव आहेत. त्यांना मात्र जपा. आई वडिलांची सुद्धा काळजी घ्या. आज त्यांनी तुम्हाला मोठं केलंय, उद्या मात्र तुम्ही त्याची सेवा केल्याशिवाय राहू नका. एवढाच विचार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. विशाल जुन्नर सेवा मंडळ संस्थेचे आदरणीय अध्यक्ष महोदय CEO, आदरणीय प्राचार्य, प्रिय पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी या ठिकाणी विजय इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी या माझ्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त मी इशिता किशोर काकडे माझ्या जीवनाचा प्रवास सादर करताना खूप आनंदी आहे. 10वी वर्षात शिक्षण घेत असल्याने मला मिळालेला प्रोत्साहन आणि पाठिंबा याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माझे वडील किशोर काकडे व माझी आई वर्षा काकडे माझ्या यशामागील मुख्य आधार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रेम मार्गदर्शनामुळे मी आज रायफल शूटिंगमध्ये तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर अनेक पुरस्कार पटकावून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्यांच्या सामर्थ्याशिवाय हे करणे अशक्य होते. त्यांनी माझ्यासाठी नव्हेच तर माझ्या भावांसाठी देखील क्रीडा क्षेत्रात वेळ आणि संसाधने दिली. पुण्यातील सिलंबम, रायफल शूटिंग ह्यासारख्या क्रीडांमध्ये ते सतत आमच्या सोबत असतात. त्यांनी आमच्या घरात देखील रायफल शूटिंगचा सराव करण्यासाठी पूर्ण सेटअप करून दिला आहे. त्यांच्या या कष्टामुळे मी आज रायफल शूटिंगमध्ये यशस्वी ठरले आहे. माझ्या शाळेने नेहमीच मला साथ दिली. तसेच संपूर्ण विशाल जुन्नर सेवा मंडळाने रायफल शूटिंग प्रशिक्षण शाळेत देखील चालू केले आणि राष्ट्रीय स्तरावरची रायफल घेण्यास काही रक्कम स्वरूपातही मदत केली. त्यांचे मी मनापासून आभार मानते. मला आज खूप अभिमान वाटतो की मला इतकी उत्तम आईवडील, उत्कृष्ट शाळा आणि शिक्षक मिळाले आहे. त्यामुळे माझ्या पंखांमध्ये जे बळ आलेले आहे त्यांच्या मदतीने मी उंच भरारी घेऊन यशाचे शिखर गाठण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आज मला खूप अभिमान वाटतो की मला इतके उत्तम आईवडील, एक उत्कृष्ट शाळा मिळाली आहे. त्यांना माझ्याकडून जी स्वप्ने आणि इच्छा आहे ते मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय प्रेक्षकांनो, शिवाजी महाराजांच्या जीवनात रायरेश्वराच्या प्रतिज्ञेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुघलांचा अन्याय सहन न करता शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्यासोबत मावळ्यांनी देखील एकत्र येऊन स्वराज्य स्थापनेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. यह कहानी न केवल साहस की है बल्कि यह हमें अपने अधिकारों के लिए खड़े होने की प्रेरणा भी देती है. Let's relive this iconic moment in history. भीमा कुठवर आले? 50 तलवारी आणि 100 भालतार आहेत. आणि इतरांचे? ते बी तेवढंच असतील. शाबास. तानाजी, पुन्हा विचार करा. विचार केव्हाच ठरलाय. जगायचं असेल तर वाघाचं जीवन जगू. शेली म्हणून जगावं असं वाटत नाही आता. मग व्हा पुढं. शंभो हर हर महादेव. आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. आणि जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे.
आणि त्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. हर हर महादेव. येसाजी, आज आम्ही स्वराज्याची शपथ घेऊन मोकळे झालो. हे दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे. त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी. मग भीती कसली? भीती नाही. पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचाच विचार करतोय आम्ही. त्यात विचार कसला? देवामोहर शपथ झाली तेच पहिले ठिकाण. म्हणजे रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणू. कसं? फार सुरेख. पण गडाची हालत? म्या फिरून आलोय गड. लय तर 200 पातूर शिबंदी असत. गडाला मजबूती नाही, चारी बाजूला खिंडार आहेत. काय तानाजी? ठरलं, रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची. ठीक आहे. येसाजी, तानाजी, तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? हो, आपल्या हक्केचा अवकाश. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. रोहिडेश्वराच्या पायथ्याला रात्र असतानाच साऱ्यांनी गोळा व्हायचा. आम्ही तिथे पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊन हर हर महादेव. भूमी, तू पाहिलंस का काय सशक्त सादरीकरण होतं. शिवरायांनी घेतलेली प्रतिज्ञा आणि मावळ्यांची समर्पणाची झलक आपल्याला मनाला भिडली. हाँ सानिका, यह प्रस्तुति हमें यह सिखाती है कि जब एक दृढ़ संकल्प और एकता हो तो कोई भी सपना साकार हो सकता है. Let's give a huge round of applause for our talented performance to show historic रायरेश्वराची प्रतिज्ञा to life so beautiful. A big thank you to everyone.
सुवावत रे आता गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ तलवारी ज्याचे तळ भार गज पळे रण धुळे रक्त सळे वैरी पळे कदिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला तुझ समा शक्ती हस्ते हम पातुले गजे रक्त स्नान महाम कर्तुम प्रपयते अग्नयः हरिं भस्म कर्तुम रक्षते सोले जात मस्तक खड्ग चिन्ह कर्तुम धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रणधिराय स्वेदर्पण अमृताय प्राणर्पण कं कालिकाय मूडार्पण गूंजति कंबरा डम 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 तापता लावा शिवराय शब्दाची अनामाला वैराच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज बघावा. प्रिय प्रेक्षको, शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात देवतेच्या रूपात वास करतात. त्यांच्यावर असलेली श्रद्धा आणि प्रेम आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. शिवाजी महाराजांप्रती असलेली ही श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर एक सुंदर गाणं सादर करणार आहोत. शिवबा आमचा मल्हारी हे गाणं महाराजांच्या देवतेसारखी महिमा गातं आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचा अनुभव देतं. So let us all come together and express our love and reverence for Chhatrapati Shivaji Maharaj through this beautiful song Shivba Amcha Mallari that capture the divine essence for our beloved Chhatrapati.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साजरं करणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यापैकीच एक हिरकणीची कथा, जी आपल्या मनाला स्फूर्ती देते आणि जिद्द दाखवते. डू यू नो माही हू इज हिरकणी? नो, कॅन यू टेल मी? Yes, Hirkani, a simple milkmaid, displayed courage beyond imagination when she climbed down the steep cliff of Raigad Fort at night to reach her baby. It wasn't just love, it was her unbreakable willpower. तिच्या साहसाने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली की गडांचे कडे जरी मजबूत असले तरी त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यामुळे गडांवर संरक्षण अधिक भक्कम करण्यात आलं. So let's enjoy the performance. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई.
जो पश्चिमेचा कडा आहे. तिथं न तटबंदी न बुरुज, कडा असा भरत तिथून फकस्त पारावर येतो आणि पाणी खाली. आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. गाणी इतिहास आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जर जिद्द आणि प्रेमाची ताकद आपल्यात असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं. Yes, Praniti, her bravery not only protected her baby but also realized Shivaji Maharaj the need for stronger fortifications, contributing to the safety of Swarajya.